नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 पेपर क्रमांक 2 बघा सामाजिक शास्त्र आणि मराठी व्याकरण बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेमध्ये बघा अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, वैदिक संस्कृतीचा मूळ ग्रंथ खालीलपैकी कोणता मानला जातो. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. ऋग्वेद बघा हा ग्रंथ वैदिक बघा संस्कृतीचा मूळ ग्रंथ मानला जातो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा. पोर्तुगीज खलाशी बघा वास्को द गामा याने भारताकडे येण्याचा सागरी मार्ग खालीलपैकी कोणत्या वर्षी शोधला होता. बघा सर्वांनी सांगायचे, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने सन 1498 मध्ये बघा भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिले होते. बघा गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन बघा सारनाथ या ठिकाणी दिले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारले, नंद घराण्याचे शेवटचे राजे खालीलपैकी कोण होते. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नंद घराण्याचे शेवटचे राज्यपाल धनानंद हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय, नाट्यशास्त्र हा ग्रंथ विचारलाय खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, भरतमुनी यांनी. पहा नाट्यशास्त्र हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता भरतमुनी यांनी, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पानिपतची दुसरी लढाई विचारली खालीलपैकी कोणामध्ये झाली होती. बघा सर्वांनी सांगायचे, पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, अकबर आणि हेमू. अकबर आणि हेमू बघा यांच्यामध्ये पानिपतची बघा दुसरी लढाई ही झाली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बौद्ध धर्माची पहिली परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे. बौद्ध धर्माची बघा पहिली परिषद या ठिकाणी राजगृह या ठिकाणी भरली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय, भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार कोणत्या ठिकाणी असेल, तर नवी दिल्ली बघा या ठिकाणी भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलंय, दृकश्राव्य साधनामध्ये खालीलपैकी कोणत्या साधनाचा समावेश होतो. बघा सर्वांनी सांगायचंय, दृकश्राव्य म्हणजे काय पाहिजे, दूरदर्शन, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय, चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. शिलालेख, भौतिक साधने बघा बरोबर आहे. ओव्या बघा या ठिकाणी ओव्या, मौखिक साधने बरोबर आहे. दूरदर्शन बघा आपण आताच या ठिकाणी प्रश्न दूरदर्शन दृकश्राव्य साधन, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी असे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले. या ठिकाणी बघा परिसर अभ्यास असेल, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण बघा, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले टी-ई-टीचे पेपरचे PDF, ज्यांना कोणा बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात.
भारताच्या हरित क्रांती जनक कोणाला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे, सोपा प्रश्न आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना बघा भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय? भारताने सन 1975 मध्ये पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता सोडला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1975 मध्ये भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह म्हणजे कोणता आहे? आर्यभट्ट उपग्रह होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा या ठिकाणी दामोदर, भ्राकरा नांगल यासारखे बघा प्रचंड धरणे बांधण्यात आलेली आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा दामोदर, भ्राकरा नांगल यासारखे प्रचंड मोठी धरणे बांधण्यात आली होती? तर दुसऱ्या बघा पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 बघा. या ठिकाणी काय विचारलाय? परम 8000 हा महासंगणक बघा तयार करणारे शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण होय? परम 8000 हा महासंगणक खालीलपैकी कोणी तयार केला होता? तर डॉक्टर विजय भटकर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय विचारलं? हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे? हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी? सन 1961 बघा या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघूया. त्या ठिकाणी काय विचारलाय? इस्रो या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इस्रो बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचं मुख्यालय कोठं आहे? सर्वांना माहीत आहे. इस्रोचं मुख्यालय बघा बेंगलोर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलंय? दिग्बोई आणि नुनमती हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असतील? बघा सर्वांनी सांगायचे, दिग्बोई आणि नुनमती बघा ही खनिज तेल आसाम या राज्यामध्ये आहेत बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. तंतूची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तंतूची राणी आपण कशाला म्हणतो? रेशीम, चंदन, लोकर यापैकी नाही. तर रेशीमची राणी बघा प्रामुख्याने, तर तंतूची राणी बघा या ठिकाणी आपण रेशीमला म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 बघा. या ठिकाणी काय विचारलाय? रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता असेल? रस्त्याच्या लांबीमध्ये प्रथम क्रमांकाचा देश म्हणजे अमेरिका देश होय. बघा रस्त्याच्या लांबीमध्ये भारताचा या ठिकाणी जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी पहिला क्रमांक या ठिकाणी अमेरिकेचा लागतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 पहा. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल? तोडा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये आढळते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा या ठिकाणी प्रधान होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचे, बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते आपण त्याला काय म्हणतो? परिवलन गती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आपण त्यांना काय म्हणतो? परिभ्रमण गती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा सर्वांनी सांगायचंय, संध्याकाळच्या कविता हा काव्यसंग्रह कोणाचा काव्यसंग्रह आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. कवी ग्रेस यांचा या ठिकाणी हा काव्यसंग्रह आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? झाला होता प्रश्न आपल्याकडे. तर हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. वाहतूक व्यापार
व्यापार, संदेशवहन. बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत? प्राथमिक आहेत का, द्वितीयक आहेत का, तृतीयक आहेत का? तर वाहतूक, व्यापार, संदेशवहन हे पहा तृतीयक व्यवसाय या प्रकारचे व्यवसाय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. ढग आणि वाऱ्यांची निर्मिती. ढग आणि वाऱ्यांची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ढग आणि वाऱ्यांची निर्मिती बघा वातावरणाच्या तपांबर या स्तरामध्ये होत असते. तपांबर बघा या ठिकाणी वातावरणाचा सर्वात या ठिकाणी खालचा तो या ठिकाणी स्तर आहे. या थरामध्ये बघा ढग आणि वाऱ्यांची निर्मिती ही होत असते. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय? संदेशवहनासाठी खालीलपैकी कोणत्या थराचा उपयोग होतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता संदेशवहन सर्वात वरचा थर कोणता असतो? आय नंबर. बघा आय नंबर या थरामध्ये संदेशवहन बघा या ठिकाणी असते. संदेशवहनासाठी आय नंबर या थराचा उपयोग होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे. जगामधलं सर्वात मोठे वाळवंट कोणतं आहे? सर्वांनी सांगायचे जगामधलं सर्वात मोठे वाळवंट म्हणजे सहारा वाळवंट आहे. खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? सहारा वाळवंट जगामधलं सर्वात मोठे वाळवंट हे आफ्रिका खंडामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अंदमान व निकोबार. अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामध्ये असतील? बंगालच्या उपसागरामधली बघा बेटे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. लक्षद्वीप बेटे मग कुठं असतील? लक्षद्वीप ही बेटे अरबी समुद्रामध्ये आहेत. अंदमान व निकोबार बघा हे बेटे बंगालच्या उपसागरामधली बेटे आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा बघा. बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. तर मराठी व्याकरणचे या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा केसरी म्हणजे काय असतो? केसरी म्हणजे सिंह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा पाहूयात. श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. श्रमजीवी कामगार, कष्टाळू, बुद्धिजीवी यापैकी नाही. बघा श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी बुद्धिजीवी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले? ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही आपण त्यांना काय म्हणतो? अद्वितीय असे म्हणतो ना पहा. एकमेव अद्वितीय म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय म्हणजे आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे. आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची म्हण कोणती असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे गरज सरोनी वैद्य मरो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी या ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5 पहा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता उखळ पांढरे होणे म्हणजे काय असतो? खूप द्रव्य प्राप्त होणे. खूप द्रव्य प्राप्ती होणे उखळ पांढरे होणे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? बघा 4 शब्द आहेत. शौर्य बघा भाववाचक नाम आहे. गोडवा भाववाचक नाम आहे. दास्य, लबाड, लबाडी म्हणजे लबाड या ठिकाणी शब्द काय असेल? भाववाचक नाम नाही. लबाडी हा शब्द भाववाचक नाम आहे. लबाड या ठिकाणी भाववाचक शब्द नाही होणार. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. मी क्रिकेट खेळत असे. मी क्रिकेट खेळत असे. बघा आता वाक्याचा कोणता काळ असेल? मी क्रिकेट खेळत असे. रीतीभूत काळाचं बघा वाक्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचे ग्रंथालय बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची स्वरसंधी आहे ग्रंथालय शब्दामध्ये? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढे. कमलनयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कमलनयन बघा कमलनयन शब्दामध्ये कर्मधारय समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव सांगा. शंकर केशव कानेटकर म्हणजे कोण असतील? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 शंकर केशव कानेटकर म्हणजे कवी गिरीश यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक त्याने वाघाला ठार केले कोणत्या प्रकारचा प्रयोग असेल? बघा सर्वांनी सांगायचे भावी प्रयोगाचे या ठिकाणी हे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला तो भाजीपाला म्हणजे पुरुष लिंग आहे ना यामध्ये. तो भाजीपाला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द आंबा, आंबा, आंबे. आंबा म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी आहे. गाय, गाय बघा शब्द एकवचनी असतो ना, गाय, गाई म्हणजे गाई या ठिकाणी अनेक वचने आहे. वासरे, वासरे, वासरे पण या ठिकाणी अनेक वचने आहे. फूल, फुले म्हणजे फुल या ठिकाणी शब्द काय असेल, एकवचनी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला महत्त्व द्यायचं असेल तर, आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. बघा, एखाद्या शब्दाला महत्त्व द्यायचं असेल तर आपण या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारच्या या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करतो. प्रश्न क्रमांक पुढचा, अक्षय या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. अक्षय म्हणजे काय असतो, अक्षय बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो. अक्षय, अक्षयचा अर्थ काय असेल, नाश न पावणारे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 17 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय, लहानपणापासून लागलेले वळण. लहानपणापासून लागलेले वळण आपण त्यांना काय म्हणतो, बाळकडू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हापूस, तंबाखू, पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी सांगायचंय. हापूस, तंबाखू, पगार बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 पहा, जे शब्द आपल्या मनातील भावना व विचार व्यक्त करतात. जे शब्द आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करतात आपण त्यांना काय म्हणतो, कोणता अवयव म्हणतो, शब्दयोगी म्हणतो का, उभयान्वयी म्हणतो, काय म्हणतो, भावना प्रगट करणारे आपण त्यांना केवल प्रयोगी अवयव असे म्हणतो. भावना प्रगट करणारे शब्द केवल प्रयोगी अवयव. अरे रे. विषय क्रमांक 20 पहा, यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे, यमुना पर्यटन. यमुना पर्यटन बघा ही कादंबरी बाबा पदमंजी यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 21 पहा, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव वात्रे, राम गणेश गडकरी, कृष्णाजी केशव दामले. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जाईल.